आज ऐतिहासिक शाहजहानी ईदगाह मैदानावर रमजान ईदच्या विशेष सामूहिक सोहळ्यानिमित्त खतीब-ए-शहर हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली नाशिककर समाज बांधवांनी ईदचे नमाज पठण केले। यावेळी हजारो मुस्लिम बांधवांनी सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या दरबारी समाधानकारक पर्जन्यवृष्टीची खास दुआ मागितली। नमाज पठणानंतर इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर आधारित दारुदोस्लामचे उपस्थितांकडून सामूहिक पठण करण्यात आले। यावेळी मैदानाभोवती चोख पोलीस बंदोबस्त होता। नमाज पठणासाठी येणाऱ्या नागरिकांची सुरक्षेच्या कारणास्तव धातू शोधक यंत्राने तपासणी केली जात होती। सोहळ्याचे प्रमुख सूत्रसंचालन हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी केले। समाज बांधवांना ईद मुबारक शुभेच्छा देण्यासाठी महापौर रंजना भानसी, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गीते, माजी महापौर विनायक पांडे, माजी खासदार समीर भुजबळ, नगरसेविका हेमलता पाटील, सुहास फरांदे, जगदीश गोडसे, राजेंद्र देसाई, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, उपायुक्त लक्ष्मी समाज बांधवांना भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देत होते। पोलीस उपायुक्त अशोक नखातेही ईदगाह मैदानावर समाज बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देत होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।